राज्यातील होमिओपॅथी डॉक्टरांना सरसकट बोगस डॉक्टर म्हणणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर संघटना मेळाव्यादरम्यान व्यक्त केलंय। वैद्यकीय मंत्र्यांनी या वक्तव्यामुळे राज्यातील 65,000 होमिओपॅथीच्या प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना मोठा दिलासा मिळालाय। होमिओपॅथी डॉक्टरांना शासनानेच मान्यता दिली आहे, फक्त या डॉक्टरांची उपचार करण्याची पद्धत वेगळी आहे। होमिओपॅथी डॉक्टरांना सरकार ट्रेनिंग देणार असून ते लवकरात लवकर कसं देता येईल याचा सरकार विचार करत असल्याची माहितीही यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। तसंच यंदा दुष्काळाची तीव्रता नसल्याची माहितीही जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। गेल्या वर्षी लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ राज्यावर आली होती। तसंच जनावरांसाठी चारा छावण्या मोठ्या प्रमाणात होत्या। यंदा मात्र कुठेही जनावरांचं स्थलांतर तसंच भीषण पाणी टंचाई नसल्याचं सांगत यंदाचा पाऊस तसंच जलयुक्त शिवार योजनेमुळे पाणी मुबलक प्रमाणात असल्यानं राज्याला दिलासा आहे असंही महाजन यांनी म्हटलंय। थोडं शासकीय महाविद्यालय आणि प्रायव्हेट महाविद्यालय याला जर ॲडमिशन सुरू केल्या किंवा अजून काही यंत्रणा दिली तर एका वेळेला 2 ते 3 हजार डॉक्टर जर ॲडमिशन घेऊ शकत असतील तर दर वर्षाला 4-5 डॉक्टरांना जर फार्माकॉलॉजीचा कोर्स मिळाला तर तांत्रिकदृष्ट्या त्यांना फार्माकॉलॉजी आणि ॲलोपॅथी प्रॅक्टिस करता येणार आहे। त्यासाठी शासनाने प्रयत्न करावे अशी आमची त्यांना विनंती आहे। आजची आधुनिक चिकित्सा पद्धत आहे ती निश्चित त्यांना लागू झाली पाहिजे। ती लागू करत असताना त्यांना एक वेगळं ट्रेनिंग जे आहे, जो कोर्स आहे तो करून त्या ठिकाणी त्यांना ते दिलं गेलं पाहिजे आणि नंतर मग त्यांना ती प्रॅक्टिस करता येईल असंही शासनाने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे। आणि म्हणून या डॉक्टरांना ते ट्रेनिंग देताना, नवीन चिकित्सा पद्धतीचं त्यांना प्रशिक्षण देताना ते लवकरात लवकर कसं देता येईल, ते टाइम बाउंड कसं देता येईल या संदर्भामध्ये शासन विचार करत आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।